येशू ख्रिस्त वधस्तंभावर होता म्हणून त्याला जगातले लोक सामान्य वाटले आणि त्याला पौल सुद्धा म्हणतो, मी ख्रिस्ताबरोबर स्वतःला वधस्तंभावरती खेळून टाकलेले, आम्हाला देखील स्वतःला वर जर टाकलं ना सगळे लोक सामान्य वाटतील. तुम्ही सामान्य गोष्टीमध्ये अडकून पडलेला आहात, तुम्ही आपापसामध्ये वाद करत पडलेला आहात. तुमचं जीवन एकदम मर्यादित स्वरूपामध्ये चाकोरीबद्ध जीवन तुम्ही जगत आहात. यानं बोलला मी बोलणार, त्यानं असं केलं मी तसं केलं, त्यानं माझा अपमान केला मी त्याचा अपमान करेल, त्यानं मला फसवलं मी त्याला फसवेल, त्यानं मला अमकं केलं मी त्याचा बदला घेईल. अहो किती सामान्य जीवन जगत आहात. प्रभू येशू ख्रिस्त उंचीवरच्या शिक्षण देत असताना म्हणतो, एका गालात मारली तर दुसरा गाल पुढं कर, बंडी मागितला तर सदरा दे, कारण तो उंचीवरचं शिक्षण तुम्हाला देते. वाहण्यासाठी या गोष्टी तुमच्यात असल्या पाहिजे. जर वाहण्यासाठी अडखण कोणत असेल, तुम्ही त्या उंचीवरती जात नाही. प्रार्थनेची उंची तशी नसती. प्रार्थनेची उंची ज्या प्रगल्भतेने तुम्हाला प्रार्थना करायला पाहिजे त्याच्यामध्ये ओझ असलं पाहिजे. कोणासाठी प्रार्थना? आपल्या शत्रूच्या चांगल्यासाठी असणारी प्रार्थना ही देखील आध्यात्मिक उंची प्रियांनो. म्हणून तर आम्ही पाहतो